हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आज आपल्याला बायोलॉजी या चॅप्टर मधला 4th नंबरच्या चॅप्टर मधला सर्वात महत्त्वाचा पोर्शन स्टार्ट करायचा आहे आणि तो म्हणजे कोणता? प्रोटीन सिंथेसिस. बघा, प्रोटीन हे नाव ऐकता बरोबर तुमच्या डोक्यामध्ये एकच क्लिक होते की प्रोटीन इज द बायोमॉलिक्यूल. प्रोटीन काय असतात? तर हे बायोमॉलिक्यूल आहे. बघा, अकरेमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, डीएनए, दीज आर ऑल दी बायोमॉलिक्यूल्स. हे काय आहे? सर्व बायोमॉलिक्यूल्स आहे. सो दिस प्रोटीन इज सो इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीच्या ग्रोथ साठी सुद्धा या प्रोटीनची खूप आवश्यकता असते. सो प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल द सेल ऍक्टिव्हिटीज. सर्व सेलच्या ऍक्टिव्हिटीसाठी प्रोटीन हा खूप महत्वाचा आहे. सो प्रोटीन आर इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. बघा, प्रोटीन सर्वात आधी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज प्रोटीन. व्हॉट इज प्रोटीन? प्रोटीन्स आर very important biomolecule. Very important biomolecule. They serve as structural component. They serve as structural components, enzymes and hormones. बघा, काय काय काम करतात ते? स्ट्रक्चरल कंपोनंट, एन्झाइम आणि हार्मोनचं सुद्धा काम करतात. सो व्हॉट इज प्रोटीन? प्रोटीन आर नथिंग बट द व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. हा प्रोटीन जो आहे हा खूप महत्वाचा बायोमॉलिक्यूल आहे. आपल्याला त्याच्या सिंथेसिस बद्दल पाहायचा आहे या पूर्ण टॉपिकला. दिस इज द सो व्हास्ट प्रोसेस. यामध्ये दोन महत्वाच्या प्रोसेस आहे, एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, दुसरी म्हणजे ट्रान्सलेशन. ते सुरू करायच्या आधी आपण पाहू राहिलो की प्रोटीन काय आहे. तर प्रोटीन आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल अँड दे सर्व ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट, एन्झाइम्स अँड हार्मोन्स. ओके. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस मध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड किती प्रकारच्या स्टेप्स असतात प्रोटीन सिंथेसिस मध्ये. प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड्स, यामध्ये दोन महत्वाच्या प्रोसेसेस असतात. एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. बघा बरोबर, खूप मोठा कन्सेप्ट आहे आता हा ट्रान्सक्रिप्शन. आणि दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, दीज आर द टू मेन प्रोसेसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होते की जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे डीएनए ची आरएनए मध्ये जाते आणि आरएनए पासून काय तयार होते? मग पॉलीपेप्टाइड चेन. अँड पॉलीपेप्टाइड चेन इज नथिंग बट द प्रोटीन. हे आपण सर्व डिटेल मध्ये पाहणार आहे. पण इथं आपल्याला एक आयडिया असायला पाहिजे की प्रोटीन सिंथेसिस मध्ये दोन प्रोसेस असतात, एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी म्हणजे कोणती असते ती? तर ट्रान्सलेशन. ओके. तर सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस हा आपल्याला पाहायचा आहे की जो मागच्या वर्षी एक्झाम मध्ये विचारला होता. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस यावरती मागच्या वर्षी क्वेश्चन विचारलेला आहे. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा, आता सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय? की सेंट्रल डोग्मा मध्ये काय आहे की जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए इज कॉपी इनटू एमआरएनए अँड एमआरएनए प्रोड्युसेस द प्रोटीन. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की डीएनए कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी स्ट्रँड? डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स. डीएनए मध्ये किती स्ट्रँड असतात? 2 स्ट्रँड असतात. मग या 2 स्ट्रँड मध्ये दोन्ही स्ट्रँडची इन्फॉर्मेशन एमआरएनए पर्यंत जात नाही. तर एमआरएनए मध्ये फक्त एका स्ट्रँडची इन्फॉर्मेशन कॉपी होते. बघा, लक्षात ठेवा, 2 डीएनए चे स्ट्रँड आहेत, दोन्ही डीएनए ची स्ट्रँडची कॉपी एमआरएनए मध्ये कॉपी होत नाही, फक्त एकाच स्ट्रँडची कॉपी होते एमआरएनए वरती. बघा, मग लिहिताना कसं लिहायचं याला की डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज टू एमआरएनए. बघा, जो डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल आहे, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल gives rise to mRNA. आता mRNA काय आहे? धिस इज द टाइप ऑफ नॉन जेनेटिक आरएनए.
जेनेटिक आरएनए अँड नॉन जेनेटिक आरएनए असे आरएनएचे दोन टाईप असतात. तर त्यापैकी एम आरएनए आपण ऐकलेला आहे, एम आरएनए, आर आरएनए आणि टी आरएनए. मग एम चा मिनिंग काय आहे? एम मीन्स मेसेंजर, टी मीन्स ट्रान्सफर, आर मीन्स रायबोसोमल. असे आपल्या याचे आरएनए चे तीन टाईप आहेत, एम आर टी. मग एम आरएनए हा काय ऍक्ट करते? मग काय लिहिलं आपण पहिले बघा, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज टू एम आरएनए अँड which acts as a messenger. काय म्हणून काम करते तो? messenger in the process of protein synthesis. in the process of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस मध्ये एम आरएनए हा मेसेंजर म्हणून काम करते. मेसेंजर कसा? डीएनए चा मेसेज एम आरएनए हा कोणाला कॅरी करते? प्रोटीनला. बघा समजा डीएनए आहे, एम आरएनए आहे आणि प्रोटीन आहे, म्हणजे हा जो मेसेज आहे, मेसेज फ्रॉम डीएनए ट्रान्सफर टू प्रोटीन बाय एम आरएनए. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज मेसेंजर आरएनए और इट ऍक्ट्स ॲज अ मेसेंजर इन प्रोटीन सिंथेसिस. बघा जुन्या काळामध्ये काय आहे, जे कम्युनिकेशनचं साधन होतं ते होतं आपलं पत्र आहे ना. मग ते पत्र नेण्याचं काम कोण करत होता? जो आपला पत्रकार म्हणू शकत नाही आपण, त्याला आपण काय म्हणू शकतो? पोस्टमन. पोस्टमन नेत होता जुन्या काळामध्ये. नंतर आताच्या काळामध्ये जर समजा तुम्हाला मेसेज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जर द्यायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वे आहेत. व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, हे सर्व इंस्टाग्राम वगैरे सर्व मेसेज काय करतात? फॉरवर्डेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. लाईक दॅट in this protein synthesis mRNA acts as a messenger. mRNA फक्त मेसेज कॅरी करण्याचा काम करते फ्रॉम डीएनए टू प्रोटीन. सो दॅट्स वाय mRNA ला आपण काय म्हटलेला इथं? मेसेंजर. सो डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज टू mRNA which act as a messenger in the process of protein synthesis. मग बघा आता सेंट्रल डोग्माची डेफिनेशन काय आहे? द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने, याला म्हणतात युनिडायरेक्शनल. बाय डायरेक्शनल म्हणजे इकडून जाणे तिकडून येणे, याला म्हणतात बाय डायरेक्शनल. बट व्हॉट इज मीन बाय युनिडायरेक्शनल? जर एकाच दिशेने जर इन्फॉर्मेशन जर कॅरी फॉरवर्ड होत असेल तर याला म्हणतात युनिडायरेक्शनल. सो लुक ॲट द डेफिनेशन ऑफ सेंट्रल डोग्मा. द unidirectional flow of genetic information from DNA to mRNA, DNA to mRNA to protein. बघा आता ही इन्फॉर्मेशन कशी कॅरी फॉरवर्ड होऊन राहिली? डीएनए टू mRNA टू प्रोटीन, अशा प्रकारे. The unidirectional, look at this word, unidirectional flow of genetic information from DNA to mRNA, mRNA to protein. या प्रोटीनलाच दुसरं नाव असते पॉलीपेप्टाइड चेन असं पण म्हणू शकतो आपण, पॉलीपेप्टाइड चेन. आणि यालाच म्हणतात सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस. द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आरएनए टू प्रोटीन कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी is called central dogma of molecular biology. मॉलिक्युलर बायोलॉजीचा याला काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा म्हणतात. आणि हे कोणी दिलं? अँड धिस वॉज गिव्हन बाय FHC क्रिक इन 1958. बघा हे कोणी आपल्याला कोणी मांडलं मग हे? तर इट वॉज गिव्हन बाय FHC क्रिक. It was given by FHC क्रिक. आणि केव्हा? इन 1958 मध्ये. मग बघा आता सेंट्रल डोग्मा आपल्याला माहिती झाला की बा सेंट्रल डोग्मा म्हणजे नेमकं काय आहे. तर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. लुक ॲट फ्रॉम हियर. दिस इज द डेफिनेशन ऑफ सेंट्रल डोग्मा विच इज आस्क्ड इन लास्ट एक्झाम. डेफिनेशन ऑफ सेंट्रल डोग्मा आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन विचारलेलं आहे. बघा आता मग रिप्रेझेंटेशन काढताना कसं करायचं? आता
जी इन्फॉर्मेशन आहे डीएनए टू mRNA, बघा इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड कशी होते, हा एम नेहमी स्मॉल काढायचा, डीएनए टू mRNA अँड mRNA टू प्रोटीन. ही जी प्रोसेस होते यांच्यामध्ये द इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड फ्रॉम डीएनए टू mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन and the information carry forward from mRNA to protein called as translation. त्याला काय म्हणतात, ट्रान्सलेशन. and this is the central dogma of protein synthesis. हा काय झाला, प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डोग्मा. लुक ॲट द वर्ड सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. मागच्या वर्षी डेफिनेशन प्लस त्याचा रिप्रेझेंटेशन असा 2 मार्कासाठी क्वेश्चन आला होता. डेफिनेशन 1 मार्कासाठी आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते रिप्रेझेंटेशन 1 मार्कासाठी. लक्षात कसं ठेवायचं बघा, डीएनए जवळची जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA पर्यंत जाते आणि प्रोसेस कोणती आहे ती ट्रान्सक्रिप्शन. 2 शब्द लक्षात ठेवा, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कोणाच्या मदत घडते, डीएनए आणि mRNAच्या, आणि जी mRNA जवळची इन्फॉर्मेशन आहे ती जाते प्रोटीन कडे. आणि कोणती प्रोसेस होते तिथं, ट्रान्सलेशन. इट मीन्स protein synthesis consists of 2 major steps, that is transcription and translation. So what is meant by transcription? The genetic information from the one strand of DNA carry forward to mRNA, this is called as transcription, and the genetic information from mRNA goes to the protein called as translation. Look at here, this mRNA present at the middle, so that's why it is called as the messenger. मेसेंजर म्हणजे काय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मेसेज नेणाऱ्याला म्हणतात मेसेंजर. जसं की जुन्या काळामध्ये पोस्टमन होता, एका व्यक्तीचा मेसेज दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यासाठी पोस्टमनची आवश्यकता असायची. आणि आजच्या नवीन काळामध्ये ऍडव्हान्स युगामध्ये तुम्हाला माहित आहे की व्हॉट्सअपच्या द्वारे मोबाईल हा एक मेसेंजर झालेला आहे. मोबाईलच्या थ्रू आपण एका व्यक्तीजवळची इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्यक्तीकडे आपण देत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मेसेंजरच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर इथं आपल्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये ना मोबाईल आहे, ना पोस्टमन आहे, ना लँडलाईन आहे, ना काही आहे. मग आहे कोण, mRNA. mRNA is the messenger in the process of protein synthesis, and it was given by the scientist F.H.C. Crick in 1958. 1958 मध्ये F.H.C. Crick नावाच्या सायंटिस्टनं हे सांगितलेलं आहे की सेंट्रल डोग्मा हा अशा प्रकारचा आहे. बट नाउअडेज रिसंट इन्फॉर्मेशन अबाउट द सेंट्रल डोग्मा कोणी दिलेली आहे. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा, the present concept of central dogma कोणामधला बघा, in retroviruses and riboviruses. बघा कोणते कोणते असतात, retroviruses or riboviruses. in retroviruses or रिबोव्हायरसेस कोणामधला सेंट्रल डोग्माचा कन्सेप्ट प्रेझेंट डे मधला. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा इन रिट्रोव्हायरसेस और रायबोव्हायरसेस वॉज गिव्हन बाय 2 सायंटिस्टनी दिलेला आहे हा, आणि त्यांचं नाव आहे टेमिन अँड बाल्टिमोर. वॉज गिव्हन बाय टेमिन. बघा शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, टेमिन, इन 1970 अँड बाल्टिमोर धिस इज ऑल्सो इन 1970. 1970 मध्ये या दोन्हीही शास्त्रज्ञांनी प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा एक्सप्लेन केलेला आहे. आणि तोही कोणामधला, तर बघा इथं रिट्रोव्हायरसेस किंवा त्याला दुसरं नाव आहे रायबोव्हायरसेस और रिट्रोव्हायरसेस. रायबोव्हायरसेस वॉज गिव्हन बाय कोणी, तर टेमिन आणि बाल्टिमोर या 2 शास्त्रज्ञांनी प्रेझेंट कन्सेप्ट दिलेला आहे. बघा आता जो जुना कन्सेप्ट होता तो कसा आहे, डीएनए टू mRNA बाय ट्रान्सक्रिप्शन, mRNA टू प्रोटीन बाय
ट्रान्सलेशन. आता इथं काय होते बघा, नवीन कन्सेप्ट नुसार रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते. आता व्हॉट इज मीन बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन? रिव्हर्स पाहायच्या आधी आपण पहिले सरळ पहा कसा आहे. सरळ कसा आहे, डीएनए टू एमआरएनए, दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन, अँड फ्रॉम एमआरएनए टू डीएनए इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. यालाच काय म्हणतात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. मग बघा आता हा लिहिताना कसा लिहितात, डीएनए टू mRNA by which process? By the process of transcription. कोणत्या प्रोसेसनी होते हे, ट्रान्सक्रिप्शन. अँड फ्रॉम mRNA टू प्रोटीन बाय ट्रान्सलेशन. कशाने होते हे, मग ट्रान्सलेशन. दिस इज द सेंट्रल डोग्मा. पण जर समजा mRNA पासून जर डीएनए तयार जर झाला तर हा रिव्हर्स येऊन राहिला ना, मग या रिव्हर्स येण्याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात त्याला, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे त्याच्या याच्यामध्येच आहे, त्याच्या क्रियेमध्येच आहे किंवा तो रिव्हर्स येऊन राहिला म्हणून त्याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन मुळे काय होते, mRNA पासून काय तयार होते, हा डीएनए तयार होते. दिस इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन डीएनए टू एमआरएनए, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एमआरएनए पासून काय तयार होते, तिथं डीएनए तयार होते. बघा मग आता आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. कोण, आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज हा काय तयार करते, फ्रॉम डीएनए फ्रॉम आरएनए. डीएनए तयार करते हा आरएनए पासून. म्हणजे कोणत्या आरएनए पासून, तर मग mRNA पासून डीएनए तयार होते. दिस इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. बघा, फ्रॉम डीएनए टू डीएनए फ्रॉम आरएनए करू आपण फक्त, म्हणजे आरएनए मध्ये मग तो m आलाच. आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, लक्षात ठेवा शब्द कोणता आहे, आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज फॉर्म डीएनए फ्रॉम आरएनए. डीएनए तयार करते कशापासून, आरएनए पासून. बघा, हा झाला सेंट्रल डोग्मा पहिल्यावाला, आणि हा जो झाला आहे हा कोणता आहे, दिस इज द रिसंट सेंट्रल डोग्मा. बघा कोणता, हा इथून पासून हे पूर्ण याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन आलं. हे इथून पासून बघा, हे जे शब्द आहेत ना हे वेगळे आहेत. हे तुम्ही असं पूर्ण एका बॉक्स मध्ये घ्या, बुक मध्ये पाहून घ्या कशा प्रकारचे डायग्राम दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारचा हा प्रेझेंट सेंट्रल डोग्मा एक्सप्लेन केलेला आहे. डीएनए टू एमआरएनए बाय ट्रान्सक्रिप्शन, एमआरएनए टू प्रोटीन बाय ट्रान्सलेशन. पण जर समजा आरएनए पासून डीएनए जर तयार होत असेल तर त्या प्रक्रियेला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि ते कोण घडून आणते, तर आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज फॉर्म. काय तयार करते मग, आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज काय तयार करते, तर आरएनए पासून डीएनए तयार करते. याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. तर बघा, हे आपण सेंट्रल डोग्मा बद्दल पाहू राहिलो. दिस इज द मेन कन्सेप्ट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. लास्ट इयरला हा क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज सेंट्रल डोग्मा and give the representation of central dogma. What is central dogma? The unidirectional flow of genetic information from DNA to mRNA to protein, or this is called as polypeptide chain. बघा कसा सिक्वेन्स, कसा युनिडायरेक्शनल. आधी कोण, डीएनए. डीएनए चं एकच स्ट्रँड, त्याला आपण म्हणू कन्सिडर करतो त्याला टेम्पलेट. जे स्ट्रँड इन्फॉर्मेशन कॅरी करते mRNA पर्यंत त्याला म्हणतात टेम्पलेट. डीएनए to mRNA by the transcription, mRNA to protein by translation. This is the central dogma for protein synthesis, and it was given by the scientist F.S.C. Crick in 1958. But now the present concept of central dogma in retrovirus or riboviruses was given by the two scientists, that is Temin in 1970 and Baltimore in 1970.
यामध्ये फरक काय आहे की यामध्ये आपण दाखवलेला आहे बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची आपण प्रोसेस दाखवलेली आहे. यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन घडून येते आणि ते कोणामुळे घडून येते तर आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज पासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन घडून येते. बघा, प्रोटीन सिंथेसिसची जस्ट आपली सुरुवात झालेली आहे. प्रोटीन म्हणजे काय आपण ते पाहिलं की प्रोटीन इज द व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. दे सर्व ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट, enzyme and hormones. Then protein synthesis include two major steps. Look at here, transcription and translation. Then what is the central dogma of protein synthesis? Look at here, first of all की डबल स्ट्रँडेड डीएनए पैकी फक्त एकच स्ट्रँड प्रोटीन सिंथेसिस मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करते, त्याला सेन्स स्ट्रँड म्हणतात. ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तर दोन स्ट्रँड पैकी दोन्हीचे दोन्ही इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड करत नाहीत, त्यापैकी फक्त एकच स्ट्रँड इन्फॉर्मेशन कॅरी करते. बघा, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल गिव्स राइज टू mRNA अँड विच ऍक्ट्स ऍज अ मेसेंजर. mRNA काय म्हणून काम करते तर मेसेंजर म्हणून काम करते प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये. दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ सेंट्रल डोग्मा and this is the present concept discovered by the two scientists Temin and Baltimore with the help of retroviruses or riboviruses. In that reverse transcription take place. Reverse transcription means formation of DNA from RNA. This is called as reverse transcription and this was done due to the RNA dependent DNA polymerase enzyme. Okay, तर एवढं आधी तुम्ही लिहून घ्यायचं पूर्ण प्रोटीन सिंथेसिस हेडिंग टाकून. प्रोटीनचं पहिले प्रोटीन काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस घडतात, सेंट्रल डोग्मा बद्दल लिहून घ्यायचं. दोन्हीही सेंट्रल डोग्मा लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा, आपल्याला आता एक एक स्टेप आपल्याला स्टार्ट करायची आहे, कारण की आपण म्हटलेलं आहे की देयर आर टू मेन स्टेप्स ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या प्रोटीन सिंथेसिस मधल्या दोन्हीही महत्वाच्या स्टेज आहेत किंवा फेज आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्रान्सलेशन बद्दल पाहणार आहे. तर हा सेंट्रल डोग्मा वगैरे चांगल्या प्रकारे करून घ्यायचा, नोटबुक मध्ये सर्व राईट डाऊन करायचं, नोट डाऊन करायचं आणि चांगल्या प्रकारे जो प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट आहे हा करायचा, कारण की दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सर्वच महत्वाचं असते बघा. एक्झाम मध्ये कोणता क्वेश्चन कसा विचारला जाईल काही सांगता येत नाही, म्हणून प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डोग्मा हा मागच्या वर्षी विचारून गेलेला टॉपिक आहे, म्हणून चांगल्या प्रकारे करा त्याला. द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू mRNA टू प्रोटीन, याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. आणि प्रेझेंट कन्सेप्ट मध्ये हा सेंट्रल डोग्मा बदललेला आहे. प्रेझेंट कन्सेप्ट मध्ये तिथं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पण दाखवायचं. and this was given by the two scientists Temin and Baltimore in 1970. पहिला सेंट्रल डोग्मा एफएससी क्रिक नावाच्या सायंटिस्टने दिला 1958 मध्ये आणि प्रेझेंट डे कन्सेप्ट जो आहे सेंट्रल डोग्माचा 1970 मध्ये टेमिन आणि बाल्टिमोर या दोन शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. ओके, तर पहिल्या प्रोसेसला आपण स्टार्ट करणार आहे आणि ती म्हणजे कोणती, ट्रान्सक्रिप्शन. कोणती आहे ती, ट्रान्सक्रिप्शन. बघा, आता यामध्ये आपण जो सेंट्रल डोग्मा पाहिला त्याच्यामध्ये आपला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे की व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन, द जेनेटिक इन्फॉर्मेशन, द प्रोसेस बाय विच जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपिंग फ्रॉम डीएनए टू mRNA इज कॉल्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. बघा, मग ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस तुम्हाला माहित आहे की ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए टेक पार्ट. तर यामध्ये कसं करायचं, पहिले ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन कशी लिहायची बघा. द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम one DNA strand copying to mRNA. बघा, the genetic information from one DNA strand copying to mRNA is called as ट्रान्सक्रिप्शन. त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. इट मीन्स दॅट
ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. हे अशा प्रकारचे दोन स्ट्रँड असतात डीएनए चे, आपल्याला माहिती आहे. डीएनए इज अ डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. तर त्या स्ट्रँड पैकी फक्त एकच स्ट्रँड त्यामध्ये इन्फॉर्मेशन आपली कॅरी फॉरवर्ड करते किंवा कॉपी करते. कशावरती? तर mRNA स्ट्रँड वरती. During transcription information only one strand of DNA is copied into RNA. एकाच स्ट्रँडची इन्फॉर्मेशन आरएनए वरती कॉपी होते, त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ओके. त्यानंतर जे डीएनए चं जे स्ट्रँड आहे त्या स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट. मग ज्या स्ट्रँडची इन्फॉर्मेशन कॉपी होते त्या स्ट्रँडला काय म्हणतात? टेम्पलेट. बघा लक्षात घ्या, दोन डीएनए चे स्ट्रँड आहे, ज्या स्ट्रँडची इन्फॉर्मेशन mRNA मध्ये कॉपी जर झाली तर त्या स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट. काय म्हणतात त्याला? नाव काय आहे? तर टेम्पलेट आहे. ओके. त्यानंतर बघा, डीएनए इज लोकेटेड इन द न्यूक्लियड ऑफ प्रोकॅरियोट. बघा याला आपण पहिला पॉइंट करू. दुसरा पॉइंट, डीएनए कुठे असते? डीएनए इज प्रेझेंट इन न्यूक्लियोइड in prokaryotes, nucleoid in prokaryotes, and in eukaryotes DNA is present in. DNA eukaryotes मध्ये कुठे असते? तर DNA is present in nucleus. कशामध्ये असते तो? न्यूक्लियस मध्ये. बघा प्रोकॅरियोट्स मध्ये डीएनए कशामध्ये असते? न्यूक्लिओइड मध्ये. आणि युकॅरियोटिक मध्ये तो कशामध्ये असते? तर या न्यूक्लियस मध्ये. युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस मध्ये हा डीएनए प्रेझेंट असतो. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन जे आहे, डीएनए ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन अशा दोन प्रोसेस आहेत. तर डीएनए ट्रान्सक्रिप्शन टेक प्लेस इन न्यूक्लियस. And DNA translation take place in cytoplasm. DNA translation कशामध्ये होते? सायटोप्लाझम मध्ये होते. We know very well the cell consists of two major components. बघा समजा अशी एक सेल आहे, या सेल मध्ये दोन कंपोनंट आहेत. एक म्हणजे न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती असणारा हा काय आहे? सायटोप्लाझम. मग या न्यूक्लियस मध्ये कोणती प्रोसेस होते? ट्रान्सक्रिप्शन. आणि या सायटोप्लाझम मध्ये कोणती प्रोसेस होते? ट्रान्सलेशन. सो इन यूकॅरियोट्स द ट्रान्सक्रिप्शन इज टेक प्लेस इन द न्यूक्लियस अँड ट्रान्सलेशन इज टेक प्लेस इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सलेशन आणि न्यूक्लियस मध्ये काय होते? तर ट्रान्सक्रिप्शन. ओके. बघा मग पुढे काय आहे? तर डीएनए जो आहे ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन द न्यूक्लियस. आपण आधी सांगितलं की डीएनए ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये होते, ट्रान्सलेशन सायटोप्लाझम मध्ये होते. मग बघा सेल सायकलच्या वेगवेगळ्या फेजेस असतात. G1 फेज, G2 फेज, S फेज, M फेज, अशी पूर्ण तुम्ही सेल डिव्हिजनच्या चॅप्टर मध्ये सेल सायकल पाहिलेली असेल. तर त्या सेल सायकलला वेगवेगळ्या प्रकारच्या फेजेस असतात. ग्रोथ फेज, G0 phase, G1 phase, G2 phase. So this transcription is take place in the G1 and G2 phase of cell cycle. बघा डीएनए चं जे ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सक्रिप्शन टेक प्लेस इन G1 and G2 phase of सेल सायकलच्या G1 आणि G2 फेज मध्ये काय होत असते? ट्रान्सक्रिप्शन. कारण की आपलं हेडिंगच काय आहे? ट्रान्सक्रिप्शन. आपण पाहिलं आधी की डीएनए ट्रान्सक्रिप्शन हे न्यूक्लियस मध्ये होते आणि ट्रान्सलेशन कशामध्ये होते? ते सायटोप्लाझम मध्ये होते. बरोबर आहे. मग जे ट्रान्सक्रिप्शन आहे ते कोणत्या फेज मध्ये होते? ग्रोथ सायकल सेल सायकलच्या. तर G1 फेज मध्ये आणि G2 फेज मध्ये कोणतं होते? ट्रान्सक्रिप्शन होते. G1 अँड G2 फेज. त्यानंतर डीएनए हॅज प्रमोटर अँड टर्मिनेटर साइट. बघा लक्षात घ्या आता. कोणाला? डीएनए ला दोन साइट असतात. एक म्हणजे प्रमोटर आणि दुसरी म्हणजे कोणती? तर दुसरी असते त्याची टर्मिनेटर. मग आता या दोघांचे काम वेगवेगळ्या प्रकारचं असेलच. तर ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट प्रमोटर
आणि ट्रान्सक्रिप्शन स्टॉप करण्याचं काम असते टर्मिनेटरचं. सो डीएनए हॅज हाऊ मेनी साइट? बघा डीएनए ला किती साइट आहे? डीएनए हॅज 2 साइट. किती साइट आहे डीएनए ला? डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 साइट. कोणते कोणती? प्रमोटर साइट, प्रमोटर साइट, आणि दुसरी कोणती आहे? टर्मिनेटर साइट. त्यांच्या नावामध्येच आहे. प्रमोटर म्हणजे काय? सुरू करणारी, आणि टर्मिनेटर म्हणजे काय? स्टॉप करणारी. सो ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट बाय प्रमोटर. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करणारा कोण आहे? ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट बाय प्रमोटर्स. आणि जे ट्रान्सक्रिप्शन एंड जे होते ते कोण करते? मग ट्रान्सक्रिप्शन एंड बाय टर्मिनेटर. बघा पूर्ण लक्षात घ्या. किती साइट आहे डीएनएच्या? डीएनएला 2 साइट आहे. एक म्हणजे प्रमोटर साइट आणि दुसरी म्हणजे कोणती आहे? टर्मिनेटर साइट. मग प्रमोटर साइट काय करते? स्टार्ट करते ट्रान्सक्रिप्शनला, आणि टर्मिनेटर साइट काय करते? ट्रान्सक्रिप्शनला एंड करते. सुरू करण्यासाठी प्रमोटर आणि एंड करण्यासाठी टर्मिनेटर. अशा प्रकारच्या डीएनए ला 2 साइट असतात. ऍक्च्युअली जे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे यामध्ये 3 प्रकारच्या फेजेस आहेत, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की प्रोसेस आहेत. कोणत्या कोणत्या आहेत मग? तर त्यामध्ये आहेत इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. अशा 3 प्रकारच्या स्टेजेस आहेत. बघा मग ट्रान्सक्रिप्शन कंप्लीटेड इन 3 फेजेस. 3 फेजेस मध्ये ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट होते, किंवा 3 स्टेजेस मध्ये ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट होते. लुक ॲट हियर. 3 स्टेजेस. माझा 3 स्टेजेस कोणत्या कोणत्या? मग बघा, इनिशिएशन सुरुवात होते, इनिशिएशन. इलॉंगेशन म्हणजे लांबते. त्यानंतर टर्मिनेशन म्हणजे काय? तर ती ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस काय होते? स्टॉप होते. सो दीज आर द 3 स्टेजेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन: इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. सो लुक ॲट स्टुडंट, काय आपलं हेडिंग काय आहे? ट्रान्सक्रिप्शन असं हेडिंग आहे. तर आपल्याला माहित आहे की ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस consists of 2 main processes: transcription and translation. So what happened during the transcription? The genetic information from one DNA strand copying to mRNA is called as transcription. आणि जे 1 DNA स्ट्रँड आहे त्या DNA स्ट्रँडला काय म्हणतात? टेम्पलेट म्हणतात. आपल्याला माहित आहे की 2 स्ट्रँड असतात डीएनए मध्ये, आणि ज्या डीएनए ची इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड होते mRNA पर्यंत त्या स्ट्रँडला म्हणतात टेम्पलेट स्ट्रँड. म्हणतात डीएनए कुठे असते? बघा, प्रोकॅरियोटिक मध्ये डीएनए कुठे असते आणि युकॅरियोट मध्ये डीएनए कुठे असते? तर प्रोकॅरियोट मध्ये डीएनए हा न्यूक्लिओइड मध्ये असते, आणि युकॅरियोटिक मध्ये डीएनए हा न्यूक्लियस मध्ये असते. पण ऍक्च्युअली जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे ती कशामध्ये होते? या न्यूक्लियस मध्ये. आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस ही कशामध्ये होते? सायटोप्लाझम मध्ये. मग न्यूक्लियसच्या किंवा आपण जे म्हटलं ट्रान्सक्रिप्शन, हे ट्रान्सक्रिप्शन सेल सायकलच्या कोणत्या फेज मध्ये होते? तर G1 अँड G2 फेज मध्ये ट्रान्सक्रिप्शन होते. मग डीएनए ला किती साइट असतात? 2 साइट असतात. एक म्हणजे प्रमोटर साइट आणि दुसरी म्हणजे टर्मिनेटर साइट. मग जी डीएनए ची प्रमोटर साइट आहे ते ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करते, जे टर्मिनेटर साइट आहे ते ट्रान्सक्रिप्शन स्टॉप करते. अँड ऍक्च्युअली दिस ट्रान्सक्रिप्शन इज कंप्लीटेड इनटू द 3 स्टेजेस: इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे प्रोसेसला स्टार्ट होणे ट्रान्सक्रिप्शनच्या, इलॉंगेशन म्हणजे ती प्रोसेस लांबणे, आणि टर्मिनेशन म्हणजे ती प्रोसेस स्टॉप होणे. सो दीज आर द 3 स्टेजेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन: इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. तर बघा, आपण जस्ट सुरुवात केलेली आहे ट्रान्सक्रिप्शनला. खूप मोठा कन्सेप्ट आहे. जवळपास 8 ते 10 लेक्चर्स याला लागतील आपल्याला ट्रान्सक्रिप्शनला आणि ट्रान्सलेशनला समजून घेण्यासाठी. प्रोटीन सिंथेसिस हा कन्सेप्टच खूप मोठा आहे. तुम्ही बुक मध्ये पाहिलं तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन खूप मोठ्या मोठ्या स्टेप दिलेल्या आहे. तर त्याची आपण जस्ट सुरुवात केलेली आहे ट्रान्सक्रिप्शनची. आपल्या डोक्यामध्ये एक फिट ठेवायचं की प्रोटीन कसा तयार होते.
डीएनए डबल स्ट्रँडेड, त्याच्या एका स्ट्रँडची इन्फॉर्मेशन जाते mRNA पर्यंत बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA ची इन्फॉर्मेशन जाते प्रोटीन पर्यंत बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. अँड दिस इज द सेंट्रल डोग्मा फॉर प्रोटीन सिंथेसिस. ओके, तर ट्रान्सक्रिप्शनला आपण जस्ट स्टार्ट केलेला आहे. तर नेक्स्ट पोर्शन ऑफ दिस ट्रान्सक्रिप्शन वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.